मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. आज शिक्षक भरती बाबतीत एक विषय आहे. ज्या विषयावर बरेचसे आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी कमेंट्स करून विचारलेला आहे. आणि तो विषय असा आहे की शिक्षक उमेदवार म्हणून नियुक्त होण्यासाठी जे वयोमर्यादा गणली जाते ती कशा प्रकारे असते त्या बाबतीत आपल्याला चर्चा करायची आहे. म्हणजे शिक्षक किंवा शिक्षण सेवक या पदावर जर आपल्याला रुजू व्हायचं असेल तर त्याची वयोमर्यादा काय असते, हा आजच्या आपल्या व्हिडिओ मधील मुख्य विषय आहे. तर त्यासाठी शासनाचे वेगवेगळे जी आर आलेले आहेत. त्या जी आर मधले काही महत्वाचे जे पॉइंट्स आहेत ते आपण आज इथं संग्रहित केलेले आहेत आणि त्या पॉइंट्सवर आपल्याला चर्चा करायची आहे. आणि त्या पॉइंट्सवर आपण चर्चा केल्यानंतर आपल्या असं लक्षात येऊ शकते की ही वयोमर्यादा केव्हापासून गणल्या जाते आणि वेगवेगळ्या ज्या काही कॅटेगरी आहेत, जे काही प्रवर्ग आहेत, त्याच्यासाठी शिक्षक उमेदवाराची नियुक्ती होण्यासाठी काय वयोमर्यादा आहे, म्हणजे कमीत कमी वयोमर्यादा किती पाहिजे आणि जास्तीत जास्त वयोमर्यादा किती असली पाहिजे, या दोन गोष्टीवर आज आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे. तर आपण इथेही दिलेलं आहे पवित्र पोर्टल 2022 शिक्षक भरती. शिक्षण सेवक किंवा शिक्षक या पदावर रुजू होणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा हा आज आपला मुख्य विषय आहे. जर आपल्याला शिक्षण सेवक किंवा शिक्षक या पदावर जर पवित्र पोर्टलद्वारे रुजू व्हायचं असेल किंवा नियुक्ती मिळवायची असेल तर त्या उमेदवाराची वयोमर्यादा कोणत्या तारखेला ती काउंट केल्या जाते, ती गणल्या जाते, हा एक याच्यामधला पॉइंट आहे. दुसरा पॉइंट हा आहे की ती वयोमर्यादा कमीत कमी किती असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त किती असायला पाहिजे, या तीन गोष्टीवर आज आपल्याला आपल्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे, कारण हे तीन चार पॉइंट्स आहेत त्याच्यामध्ये, हे सगळ्यात महत्वाचे आहेत. आणि हे महत्वाचे या दृष्टिकोनात आहेत मित्र हो, की तुम्हा सर्वांना माहित आहे की 2022 पासून शिक्षकांची भरती झालेली नाही. त्यामुळे बऱ्याचशा उमेदवारांचं वय वाढलेलं आहे आणि हे वय वाढलेलं असल्यामुळे शासनाने त्या बाबतीत काय निर्णय घेतलेले आहेत हे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे. चला तर पहिला जो पॉइंट आहे तो सगळ्यात याच्यामधला महत्वाचा पॉइंट मी या स्क्रीनवर शेअर करतोय. तो पॉइंट कोणता आहे या वयोमर्यादे बाबतीत ते आपल्याला बघायचं आहे. बघा हा पहिला पॉइंट आहे, म्हणजे उमेदवाराच्या वयाची गणना कोणत्या तारखेला ते करतात, हा एक याच्यामधला सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. तर शिक्षक उमेदवाराचे ज्या दिनांकाला परीक्षा जाहिरात आली तेव्हाचे वय ग्राह्य धरण्यात येईल, असं यांचं एक याच्यामधला महत्वाचा पॉइंट आहे. किंवा शिक्षक उमेदवाराचं वय केव्हाच ग्राह्य धरायचं, तर ज्या दिनांकाला जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्या दिनांकाला ते काउंट केल्या जाणार आहे. हा याच्यातला एक महत्वाचा मुद्दा वयोमर्यादे बाबतीत आहे मित्रांनो. दुसरा याच्यामधला जो पॉइंट आहे तो आता आपल्याला बघायचा आहे. बघा, शालेय शिक्षण विभागाचे जे काही वेगवेगळे जी आर निघलेले आहेत त्या जी आर नुसार शिक्षक उमेदवाराची जी काही वयोमर्यादा आहे ती कशी असेल हे आपल्याला आता या पॉइंट नुसार इथं दिलं आहे. या स्टेटमध्ये त्यांनी असं दिलेलं आहे की शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार शिक्षण सेवक या पदाकरिता खुल्या प्रवर्गातील किमान वयोमर्यादा 18 वर्ष, तर कमाल वयोमर्यादा 38 वर्ष असेल, तर मागास प्रवर्गासाठी 43 वर्ष राहील. हा इथं सगळ्यात महत्वाचा भाग आहे मित्र. खुल्या प्रवर्गासाठी किंवा मागास प्रवर्गासाठी किमान म्हणजे कमीत कमी 18 वर्षाचा ते व्यक्ती असायला पाहिजे. ते शिक्षक उमेदवाराचं वय कमीत कमी 18 वर्ष, म्हणजे 18 वर्ष पूर्ण झालं म्हणजे ते शिक्षक पदासाठी ते उमेदवार लायबल आहेत.
असं त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे. मग ते खुला प्रवर्ग असो की मागास प्रवर्ग असो. पण मॅक्झिमम जे एज लिमिट आहे ते बघा, खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे आहे आणि मागास प्रवर्गामध्ये असेल तर 43 वर्ष आहे. हा याच्यामधला अप्पर लिमिटचा जो काही भाग आहे, एजचा अप्पर एज जो म्हणू आपण, तिथं याच्यामध्ये फरक आहे. लोअर एज मध्ये जे आहे, कमीत कमीची जी मर्यादा आहे ती मागास प्रवर्ग आणि खुल्ला प्रवर्ग या दोघांसाठी सारखीच आहे, ती 18 वर्ष आहे. पण जास्तीत जास्त जे वयोमर्यादा आहे ते खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष त्यांनी दिलेली आहे आणि मागास त्याच्यामध्ये ज्या काही जाती येतात त्यांच्यासाठी 43 वर्षाची वयोमर्यादा यांनी इथं दिलेली आहे. पुढचा भाग हा झाला एक महत्वाचा मुद्दा. आणखी याच्यामधला वयोमर्यादे बाबतीत जो महत्वाचा मुद्दा आहे तो आपल्याला बघायचा आहे. बघा पुढला आहे. आता शासन निर्णयानुसार पात्र खेळाडू यांची पात्रता आणि गुणवत्ता विचारात घेऊन कमाल वयोमर्यादामध्ये 5 वर्षाची शिथिलता देण्यात येईल. हा खेळाडू बाबतीतला वयोमर्यादेचा भाग इथं आलेला आहे. कुठल्याही शासन निर्णयामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की शासन निर्णयानुसार जे काही पात्र खेळाडू आहेत यांची पात्रता आणि गुणवत्ता विचारात घेऊन, त्यांची पात्रता तिथे विचारात घ्या, त्यांची गुणवत्ता तिथे विचारात घेता येईल आणि त्यांची जी मिनिमम जे काही वयोमर्यादा आहे, कमीत कमी वयोमर्यादा ही 18च पाहिजे. पण जे जास्तीत जास्त वयोमर्यादा आहे त्याच्यामध्ये 5 वर्षाची शिथिलता देण्यात येणार आहे. हे लक्षात घ्यायला आपण इथं पाहिजे. हा सुद्धा एक खेळाडूच्या वयोमर्यादेच्या बाबतीत इथं महत्वाचा मुद्दा आलेला आहे. कुठला एक आणखी याच्यामधला वयोमर्यादेच्या बाबतीतला पॉइंट आहे. आता बघा, जे काही दिव्यांग बंधू आहेत उमेदवार, त्यांच्या बाबतीतला हा मुद्दा आहे. दिव्यांग पात्र उमेदवारांसाठी त्याच्यामध्ये प्रकल्पग्रस्त सुद्धा आलेले आहेत, भूकंपग्रस्त सुद्धा आलेले आहेत आणि या उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्ष असेल. किती असेल? 45 वर्ष. याच्यामध्ये कोण आहेत? दिव्यांग बांधव आहेत, त्याच्यानंतर काही प्रकल्पग्रस्त बांधव असतील, काही भूकंपग्रस्त बांधव असतील. यांची कमीत कमी वयोमर्यादा 18 वर्ष सगळ्यांसाठी आहे, पण जास्तीत जास्त वयोमर्यादा यांच्यासाठी त्यांनी 45 वर्ष दिलेली आहे. तर अशा प्रकारे आज आपण वेगवेगळ्या प्रवर्गासाठी जी काही शिक्षक, शिक्षण सेवक किंवा शिक्षक या पदासाठी नियुक्त व्हायचं आहे त्यासाठीची आपण वयोमर्यादा बघितलेली आहे. आणि मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. म्हणजेच अशा प्रकारचे जे नवीन आपण व्हिडिओ बनवतो या शिक्षक भरती बाबतीत, शिक्षक भरती 2022 साठी, तर त्याचं नोटिफिकेशन आपल्याला डायरेक्ट मिळून शकते. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओला मी इथं पूर्ण विराम देतो. पुन्हा आपली भेट होईल नंतरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.